जसे कार्यालय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं उभं राहते। मागे झूम कर ना। आदरणीय महाराष्ट्राचे लोकनेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन समारंभ संपन्न होत आहे। जोरदार टाळ्यांमध्ये या ठिकाणी आदरणीय श्रीपाद छत्रपती सुरेंद्र शिवराजे भोसले, आदरणीय जयकुमार भाऊ गोरे, आदरणीय नरेंद्र दादा पाटील, आदरणीय अध्यक्ष गणेश दादा कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचा भूमिपूजन समारंभ संपन्न होतो। बोला भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा आदरणीय दादा यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होतो। आदरणीय जिल्हाध्यक्ष गणेश दादा कदम, आदरणीय श्रीमंत छत्रपती आमदार सुरेंद्र शिवराजे भोसले, आदरणीय आमदार जयकुमार गोरे या ठिकाणी कौन्सिलीचं अनावरण झालं। मंडळी टाळ्यांच्या प्रचंड गजरांची आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे। ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते आज आपल्या सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचा शुभारंभ झाला। मी जास्त वेळ साहेबांचा घेणार नाही, कारण मोजून आम्हाला फक्त 10 मिनिटं दिलेले, या 10 ते 15 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम आपण संपवणार आहे। मी साहेबांना एवढंच करतो की सातारा जिल्ह्यातले जवळजवळ 5 आमदार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळा चिन्हावर निवडून आणून ज्याप्रमाणे छत्रपती उदयनराजे मोदी साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले, त्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातले 5 आमदार कमळ चिन्हाचे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पर्याय म्हणून काम करते। ही जी जागा घेतली उल्लेख करणं गरजेचं आहे। या ठिकाणी ही जी जागा घेतली ती हे या राज्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने ही जागा घेतली। त्यावेळी आदरणीय जयकुमार गोरे भाऊ अध्यक्ष होते, त्याचवेळी हा सगळा प्लॅन तयार झालेला आहे। मी फक्त साहेब विनंती करणाऱ्या तमाम प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलावला 2-3 कार्यक्रम आहे। फक्त साहेब सगळ्या जिल्ह्यांना तो झुकतो मारते, सगळ्या जिल्ह्यांना झुकतो मारते होता, परंतु सातारा जिल्ह्यातले काय आपण थोडं लक्ष देण्यात आलं असं माझं मत नाही। रजा बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मत आहे का नाही साहेब? राज्यसभेची एकदा कार्यक्रम झाली छत्रपती उदयनराजेंच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला ताकद देणारा पक्ष आहे, म्हणून कार्यकर्त्यांनाच काहीतरी साहेब देखील 100% खात्री। मी सुनीची बागडेंना विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचे। अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या भारतीय जनता पक्षाला स्वराज्याच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये स्वतःचं घर मिळत आहे, स्वतःचं जिल्हा कार्यालय हे आपलं या ठिकाणी तयार होत आहे। देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशस्त अशा प्रकारचं जिल्हा कार्यालय असलं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न गेले काही वर्ष आपण सुरू केला। महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये त्याकरता जागा घेतल्या, अनेक जिल्ह्यातलं बांधकाम सुरू झालं, काही जिल्ह्यातलं बांधकाम पूर्ण झालं। पण या ठिकाणी मला या गोष्टीचा आनंद आहे की सातारा जिल्ह्यामध्ये
आज आपण भूमिपूजन केलंय आणि अतिशय चांगला आराखडा आता दर्शनदारांनी मला दाखवला. अतिशय सुंदर अशा प्रकारचा आराखडा आपल्या कार्यालयाचा या ठिकाणी तयार झालाय. मला विश्वास आहे भारतीय जनता पक्षाचं कार्यालय किती प्रशस्त आहे, ते किती मोठं आहे, ते किती भव्य आहे, यापेक्षा ते किती लोकाभिमुख आहे, ते जनतेला किती न्याय देतं, जनतेकरता हक्काचं स्थान म्हणून ते कशा प्रकारे आपण स्थापित करू शकतो हे अधिक महत्वाचं आहे. पण त्यासोबत पक्ष इतका मोठा आपला झालाय, वाढतोय, त्यामुळे कार्यकर्त्यांना एक हक्काची जागा असली पाहिजे, याकरता कार्यालय देखील अत्यंत महत्वाचं आहे. मला विश्वास आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या भारतीय जनता पक्षाचं काम सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढलं. आज सातारा जिल्ह्यातला आपला पक्ष हा नंबर 1 चा पक्ष आहे, प्रमुख पक्ष आहे. आणि मंचावरचे नेते असतील किंवा समोर बसलेले कार्यकर्ते असतील, आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आज सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा अत्यंत वेगाने समोर आलेला आणि सर्वात मोठा पक्ष झालाय. आणि मला विश्वास आहे जसं लोकसभेमध्ये श्रीमंत छत्रपती उदय महाराजांना आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे, जनतेच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी विजय मिळाला, तसंच विधानसभेच्या निवडणुकीतही आपली महायुती या जिल्ह्यातल्या सगळ्या जागा जिंकेल आणि एक चांगला रेकॉर्ड आपण या जिल्ह्यामध्ये तयार करू. त्या दृष्टीनं आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. लवकरात लवकर हे बांधकाम पूर्ण व्हावं आणि त्याच्या उद्घाटनाच्या वेळी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना एकत्रित येता यावं अशा प्रकारच्या आजच्या प्रसंगी शुभेच्छा देतो. आणि अध्यक्ष धैर्यशीलजी असतील, साताऱ्याची पूर्ण टीम असेल, आपले आमदार असतील, आपले खासदार असतील, या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.